हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचा दिवस चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज असा एकदम भन्नाट व्हिडिओ घेऊन आलोय, तो म्हणजे रेसिपीचा. तर तुम्हाला सर्वांना मी सांगितलं होतं की आपण सध्या रेसिपीचेच व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर त्याच्यासाठी आज रेसिपी आहे ती म्हणजे मंचुरियन. तर चला तर मग कसे मंचुरियन बनवायचे, मी माझ्या पद्धतीने कसे बनवतो ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर पहिल्या मेन म्हणजे तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्या. तर मी यामध्ये घेतले कोबी, कांदा आणि गाजर आणि बीटरूट हे सगळं एकदम बारीक किसणीने छान असं किसून घेतलंय. त्याच्यानंतर त्याच्यात पाणी मी तसंच ठेवलेलं आहे, त्यातलं पाणी ड्राय करून घेतलेलं नाही. त्याच्यानंतर यामध्ये मी मीठ घातलंय. मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे रेड चिली सॉस. चिली सॉस नसेल तर तुम्ही आपल्या मिरच्या जो आपण टोमॅटो सॉस वगैरे असतो तो सुद्धा आपण थोडा पुढे घालणार आहोत, तर तो घालायचा. टोमॅटो सॉस सुद्धा घालायचा आणि हा रेड चिली सॉस घालायचा. रेड चिली सॉस घालायच्या नंतर यामध्ये आता मी सोया सॉस घालणार आहे. तर टोटल याच्यात आपण किती सॉसेस वापरतो ते तुम्हाला मी सांगतो. ते म्हणजे यामध्ये आता मीठ वापरलं, सोया सॉस वापरायचा. सोया सॉस नसेल तर आपण जनरल पास्तासाठी जी चटणी करतो ती घातली तरी पण चालेल. टोमॅटो केचप घालायचं, सोया सॉस घालायचा आणि रेड चिली सॉस. तर एवढे सगळे सॉसेस जे आहेत ते आपल्याला छान आता एकदम असे डिटेल मिक्स करून घ्यायचे. मेन ह्याच्यात हीच मेहनत, प्रत्येक रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगतो हीच मेहनत असते की छान मिक्स करणं आणि सगळ्या गोष्टी त्यामध्ये लागणं. त्याच्यानंतर ही मी घरगुती बनवलेली आहे ती म्हणजे शेजवान चटणी सॉस, जी तुम्ही त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता. नॉर्मल चटणी सोबत ही आपली चटणीच म्हणाल तर काही हरकत नाही. चपाती सोबत सुद्धा तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता किंवा चायनीजच्या पदार्थासोबत याला एन्जॉय करू शकता. म्हणजे मंचुरियन सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा अजून ब्रेकफास्ट मसाला शेजवान डोसा बनवतात त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. मग याच्यानंतर यामध्ये घालणार आहे मी थोडासा मैदा. एकदम आपण थोडासा मैदा वापरणार आहोत. मैदा घातल्याच्या नंतर यामध्ये आता मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. जे आपलं कॉर्नफ्लॉवर असतं ना ते सगळं कॉर्नफ्लॉवर आपल्याला वापरायचं, म्हणजे काय होतं त्याला कुरकुरीतपणा खूप येतो. त्याच्यानंतर आता मैदा घातलं, त्याच्यानंतर थोडं थोडं जे काही तुम्हाला मी ड्राय इंग्रेडियंट्स सांगितले ते सर्व घालायचे. मैदा मला थोडासा कमी वाटला होता म्हणून मी अजून थोडासा मैदा घातला होता. तर याच्यात हे सगळ्या जे इंग्रेडियंट्स आहेत ते सगळे आता आपण छान मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यासाठी म्हणून मी त्याचं पाणी म्हणजे जे आपलं कोबीला पाणी असतं ते काढलं नव्हतं. त्याचं कारण ते म्हणजे हेच, कारण याच्यात जनरल नॉर्मलमध्येच आपण असं मळता आपल्या येतं, मग आपल्याला पाण्याची गरज लागत नाही. तर सॉरी सर्वांना, माझा आवाज तुम्हाला थोडासा आजूबाजूचा जो आवाज आहे ना तो थोडा जास्त येत असेल तरी मी माईकनी हे करतोय व्हॉइस ओव्हरिंग, तरी सुद्धा तुला आजूबाजूचा माझा सर्वांना आवाज येत असेल कारण माझं माईक खूप स्ट्रॉंग आहे. सो आजूबाजूचा आवाज तो पटकन कनेक्ट करतो. तर आता तर असो, तो प्रश्न वेगळा आहे. तर आता बघा छान पीठ असं मी ड्राय मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यातलं पाणी ह्याच्यासाठी मी काढलं नव्हतं, तुम्ही बघितलं त्याचं पाणी का काढले नाही. नाहीतर काय काय ड्राय जनरल करतात, तसं करू नका. असं त्याच्यात छान मळलं गेलं पाहिजे पीठ. तर आता तुम्ही बघू शकता छान असे मंचुरियनचं पीठ आपलं जे आहे ते रेडी झालंय आणि एकदम मस्त कुरकुरीत बनले होते. रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर आता बघा छान असं पूर्ण डिटेलिंग त्याला मिक्स करता आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट बनवला जाईल, तो तुमच्या दृष्टीने किंवा तुम्हाला जसं वाटत असेल तसं तुम्ही ते ऍड करू शकता. तो म्हणजे फूड कलर. तर यामध्ये मंचुरियनला छान कलर यावा यासाठी मी फूड कलर यामध्ये ऍड करणार आहे. तर फूड कलर पहिला डायल्यूट करून घ्यायचा पाण्यामध्ये. थोडासा फूड कलर घ्यायचा, तो पण खूप होऊन जातो. पाण्यामध्ये घालायचं आणि ते पाणी थोडंसं यामध्ये घालायचं, म्हणजे आपल्या जो मंचुरियनला कलर आहे तो एकदम परफेक्ट येतो. रेड रेड एकदम मस्त मंचुरियन दिसतात. कलर घातल्यानंतर पण छान डिटेल मिक्स करायला विसरू नका. डिटेल छान असं मिक्स करायचं तर तुमची मेहनत रंग लावेल टेस्टमध्ये. आता बघा छान असं पूर्ण मी जे डिटेलिंग मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुढची स्टेप ती म्हणजे एकदम इम्पॉर्टंट तळण्याची स्टेप आहे. जर तुम्ही तळतानाच काहीतरी इश्यू केला तर तुमचे मंचुरियन सॉफ्ट बनू शकतात, कुरकुरीत बनणार नाही. तर ते कसे करायचे कुरकुरीत ते तुम्हाला समजायला सांगतो. मेन म्हणजे आता बघा मी थोडंसं मंचुरियन पिठाचा गोळा टाकला, तो खालती टाकला तो लगेच वरती आलेला आहे. तुम्ही बघितलं असेल मगाशी आता. तर अगदी तसं त्याचा अर्थ काय, आपण तेल छान असं मस्त कडकडीत तापवून घ्यायचं. छान असं तेल जर तुम्ही कडकडीत तापवून घेतला तर तुमचे मंचुरियन एकदम मस्त कुरकुरीत बनतात आणि
मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे करायचे, त्याला फ्राय करायचंय. कारण मीडियम फ्लेम वरती फ्राय केल्याने आतमधनं पण मस्त हे छान फ्राय होतात. काय करू का हाय फ्लेम वरती फ्राय करतात ना तर ते वरनं छान फ्राय झालेले असतात, आतमधनं सॉफ्टच असतात, मग ते नंतर सॉफ्ट होतात. तसं करू नका. मीडियम डाय फ्लेम वरती त्याला छान असं फ्राय करा. तर छान असं पूर्ण डिटेल फ्राय करायचं. बघा मी छोटे छोटे बॉल्स करून घेतले. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करायचं. तुम्हाला कसं त्याचा साईज हवा आहे, थोडा मोठा बॉल, छोटा बॉल, त्याच्यावरती तुम्ही करायचं. तर आता मला जेवढे छोटे छोटेच करता होतो, कारण आम्ही मंचुरियन पाव सुद्धा आम्ही शाळेत होतो ना, तर आमच्या शाळेच्या वरती मंचुरियन पाव मिळायचा. आहा काय टेस्ट असायची. एकदा त्याची पण रेसिपी तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेन. ती बनवली होती पण मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. त्याच्यासोबत मी सॉस सुद्धा बनवला होता, ते सुद्धा तुम्हाला हवं असेल म्हणजे आपण शेजवान चटणी, तर मला कमेंट नक्की करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. माझ्यानंतर छान बघा आता माझे तळून झालेले आहेत. असं छान एकदम एकसरीचा रंग आला ना त्याला, तर ते एकदम मस्त लागतात. त्याच्यानंतर हे म्हणजे ना एकमेकांना चिकटतात, तर ते मध्ये मध्ये काय करा, आपल्या पॅननी वगैरे असं त्याला असते ना, ते फोक असतो आपला, तर त्याच्याने तुम्ही त्याला वेगवेगळं करू शकता. तर अगदी अशाच पद्धतीने सगळे जे माझे मंचुरियन आहेत ते आता मी फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करायचं. बघा तेल अजूनही छान कडकडीत तापलेलं आहे. ते टाकला गोळा आणि लगेच तो वरती आला, म्हणजे छान असं तेल तापलंय. आता ही माझी दुसरी बॅच आहे. तर माझ्या तेवढ्या पिठामध्ये माझी 3 ते 4 बॅचेस झाल्या. एकदम मस्त आणि एकदम छान कुरकुरीत टेस्ट होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आता सध्या आपली रेसिपीची सिरीज चालू आहे, सो तुम्ही नक्की रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका.